नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, मधुमित्र पुरस्कार व मधु सखी पुरस्कार जाहिरात कोणाच्या वतीने देण्यात येतो? पहिला ऑप्शन आहे कृषी, दुसरा ऑप्शन आहे उद्योग, तिसरा ऑप्शन आहे पशुसंवर्धन आणि चौथा ऑप्शन आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग. तर मधुमित्र पुरस्कार व मधु सखी पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून देण्यात येतो. काय महत्त्वाचे पॉईंट बघूया. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने 2026 मधुमित्र पुरस्कार व मधु सखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्र दास बैरागी, पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाला आहे. तर पुरस्काराची सुरुवात ही 2023पासून सुरू झालेली आहे आणि पुरस्कार वितरण 20 मे 2026 या जागतिक मधमाशी दिनी करण्यात येईल. म्हणजेच 20 मेला कोणता दिन असतो? तर जागतिक मधमाशी दिन हा असतो. नेक्स्ट प्रश्न पहा. प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? पहिला ऑप्शन आहे मणिपूर, दुसरा ऑप्शन आहे मेघालय, तिसरा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, चौथा ऑप्शन आहे ओडिशा. तर प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 हा ओडिशा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तर याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघूया ह्या चारही राज्याबद्दल. तर बघा, मणिपूर राज्याचा जो अर्थ होतो, शब्दचा अर्थ जो होतो तो रत्नजडित भूमी असा होतो. तर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो, रत्नजडित भूमी असा अर्थ कोणत्या राज्याचा होते म्हणून? तर मणिपूरचा होते. त्यानंतर बघा, अधिकृत जी स्थापना आहे मणिपूर राज्याची ही 20 जानेवारी 1972, म्हणजे मणिपूर राज्य हे 1972 20 जानेवारीला स्थापना झालेली आहे. मणिपूर राज्याची जी राजधानी आहे ती इम्फाळ आहे. मणिपूर राज्याचे विद्यमान जे मुख्यमंत्री आहे हे यमुनाम खेमचंद सिंह आहे आणि मणिपूर राज्याचे वर्तमान राज्यपाल जे आहे ते आहे श्री अजय कुमार भल्ला. ठीक आहे. त्यानंतर मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे एम सुंदर. आणि त्यानंतर बघा, मेघालय राज्याबद्दल बघूया. तर मेघालयाची राजधानी आहे शिलांग. मेघालयाचे वर्तमान मुख्यमंत्री आहे कॅनराड संगमा. मेघालय राज्य सध्याचे राज्यपाल आहे श्री एच विजयशंकर आहे आणि मेघालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे रेवती मोहिते डेरे. आणि अरुणाचल प्रदेशच्या बाऱ्यात बघूया आपण. तर अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्येकडील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य राज्य आहे. भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो म्हणून याला उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणतात. तर हे लक्षात ठेवा, उगवत्या सूर्याचा प्रदेश कोणाला म्हणतात? तर अरुणाचल प्रदेश या राज्याला म्हणतात. अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहे आणि वर्तमान राज्यपाल हे लेफ्टनंट जनरल कैवल्य. अरुणाचल प्रदेश के लिए गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामधून येते आणि याचे जे मुख्य न्यायाधीश आहे ते आशुतोष कुमार आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे ईटानगर. त्यानंतर ओडिशा राज्याबद्दल बघूया. ओडिशा राज्याचे जे मुख्यमंत्री आहे ते आहे मोहन चरण मांझी. ओडिशा राज्याचे राज्यपाल आहे हरिबाबू कंभमपती आणि ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिशाची जी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ते हरीश टंडन आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर पहिला ऑप्शन आहे नागपूर, दुसरा आहे नवी दिल्ली, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे पटना. तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. CSIR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे चेन्नई, तिसरा ऑप्शन आहे बँगलोर, चौथा ऑप्शन आहे ग्रेटर नोएडा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रेटर नोएडा, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? पहिला ऑप्शन आहे मध्य प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे केरळ, तिसरा ऑप्शन आहे कर्नाटक, चौथा ऑप्शन आहे तामिळनाडू.
तर याचं करेक्ट ऑप्शन आहे उत्तर आहे तामिळनाडू. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबई संयुक्त HNS प्रसिद्धास सराव केला? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा ऑप्शन आहे रशिया, तिसरा ऑप्शन आहे फ्रान्स आणि चौथा ऑप्शन आहे फ्रान्स. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान. तर बघा काही महत्त्वाचे जपान, रशिया आणि फ्रान्सचे युद्ध सराव बघूया. अमेरिकेचे वगैरे. तर बघा इंद्र जे आहे ते भारत आणि रशियामध्ये होते, धर्म गार्जियन भारत आणि जपानमध्ये होते, शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये होते, वरुण भारत आणि फ्रान्समध्ये होते, गरुड भारत आणि फ्रान्समध्ये, युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिकामध्ये होते, वज्रप्रहार भारत आणि अमेरिकामध्ये होते. पुढचा प्रश्न पहा. कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे कोल्हापूर, चौथा ऑप्शन आहे हरियाणा आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न बघा. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे श्रीलंका, दुसरा ऑप्शन आहे अफगाणिस्तान, तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश, चौथा ऑप्शन आहे युगांडा. तर योवेरी मुसेवेनी यांची युगांडाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युगांडाबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊया. तर युगांडा देशची राजधानी काय आहे? कंपाला आहे. ठीक आहे. आणि तिथलं शहरसुद्धा हे कंपालाचं आहे सगळ्यात मोठं. युगांडा हे आफ्रिका खंडामध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा.